फेरीवाल्यांना हटवण्याच्या नावाखाली डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरामध्ये राडा घालणाऱ्या 4 शिवसैनिकांना काल अटक करण्यात आली आहे। मात्र हा राडा करण्यासाठी शिवसैनिकांना उद्युक्त करणारे शिवसेनेचे नगरसेवक दीपेश म्हात्रे यांच्यावरती कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही। दरम्यान डोंबिवली महापालिकेत शिवसेनेची सत्ता असताना सुद्धा युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी फेरीवाल्यांविरोधात आंदोलन केल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे। प्रशासनामार्फत रीतसर कारवाई करण्याऐवजी शिवसेनेनं कायदा हातात घेतल्याचं इथं पाहायला मिळालं। अनेक वेळा या तक्रारी करून सुद्धा या फेरीवाल्यांवर कारवाई होत नाही। तिथले स्थानिक नगरसेवक जे आहेत ते विरोधी पक्षाचे आहेत आणि त्याच्यामुळे ही कारवाई कुठेतरी थांबली जाते आणि त्याच्यामुळे युवा सेनेला आज रस्त्यावर उतरून ही कारवाई करायला लागली। हे अधिकारी जे भ्रष्ट आहेत त्यांच्यावर ही कारवाई महापालिकेच्या माध्यमातून व्हावी अशी आमची विनंती आहे महापौरांना। एक तुम्ही आरोप असा केलाय की तिथल्या फेरीवाल्यांचे हप्ते बांधलेले आहेत, कुणाशी हप्ते बांधलेले आहेत? हे अनेक नगरसेवक आणि तिथले अनेक नगरसेवक आहेत इतर पक्षांचे आणि तिथले जे आमचे अधिकारी पथक प्रमुख आहेत, जे फेरीवाला हटावमधले लोक आहेत, यांची गाडी आता तिथे आम्ही गेलो तेव्हा गाडी उभी असताना सुद्धा फेरीवाले तिथे उभे होते। फेरीवालेच तिथनं हटले नव्हते। याचा अर्थ यांचे सगळ्यांचे तिथे हप्ते बांधलेले आहेत आणि हे पैसे घेऊन या फेरीवाल्यांना तिथे बसवतात। नफेखोरी करणाऱ्या शिक्षण संस्थांना वठणीवर आणण्याचा इशारा शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिलाय। काल फीवाडी विरोधात पुण्यातल्या 6 शाळांची विनोद तावडेंसमोर मुंबईतल्या कार्यालयात सुनावणी झाली। यात विबग्योर, युरो, इंदिरा इंटरनॅशनल यासह इतर प्रसिद्ध शाळांचा देखील समावेश होता। सुनावणी दरम्यान तावडेंनी शाळांना बॅलन्स शीट आणि ऑडिट रिपोर्ट सादर करण्याचे आदेश दिलेत। सुनावणीच्या वेळी पालकांचं शिष्टमंडळ आणि शिक्षण संस्थांचे संचालकही उपस्थित होते। काल झालेल्या सुनावणीचा रिपोर्ट फी संदर्भात स्थापन केलेल्या समितीकडे आता सोपवला जाणार आहे। नालेसफाईच्या कंत्राटासाठी कंत्राटदारच पुढे न आल्यानं अनेक अटी आणि शर्ती शिथिल कराव्या लागल्या अशी कबुली मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिली आहे। गेल्या वर्षी नालेसफाईत घोटाळ्याचा आरोप झाल्यानंतर व्हेइकल ट्रेकिंग सिस्टीम बसवण्याचा विचार पुढे आला होता, ज्यामुळे नालेसफाईच्या कामावरती बारीक लक्ष ठेवणं शक्य होणार होतं। मात्र जाचक असणाऱ्या या अटी वगळल्या जाव्यात यासाठी अनेक कंत्राटदारांची मागणी होती। त्याऐवजी आता सर्व सहाय्यक आयुक्त नालेसफाईवरती लक्ष ठेवून असल्याचं महापौरांनी सांगितलं। ठाण्यात अनधिकृत फेरीवाल्यांवरती होणाऱ्या कारवाईत आता राष्ट्रवादी काँग्रेसने उडी घेत गाळेधारकांची पाठराखण केली आहे। ठाण्यातल्या गावदेवी परिसरामध्ये असलेल्या एकूण 28 गाळेधारकांवरती महापालिकेनं कारवाई केली आहे। मात्र गाळेधारकांकडे सर्व प्रकारची कागदपत्र असताना कारवाई कशासाठी केली गेली असा प्रश्न स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय। याबाबत महापौर मीनाक्षी शिंदे यांना निवेदन देण्यात आलं असून गाळेधारकांचं पुनर्वसन न झाल्यास रस्त्यावरती उतरू असा इशाराही दिला गेलाय। कालच्या वन्यजीव दिनानिमित्त रामदास आठवले यांनी बोरिवलीच्या संजय गांधी उद्यानातून बिबट्या दत्तक घेतलाय। आठवलेंनी या बिबट्याचं नाव भीम ठेवलं असून त्याच्यासाठी वर्षभरात 1,20,000 रुपये खर्च करण्याची तयारी दाखवली आहे। याआधी 2014 साली आदित्य ठाकरेंनी याच उद्यानातून वाघ दत्तक घेतलेला होता। याची आठवण जेव्हा आठवलेंना करून देण्यात आली त्यावरती आधी टायगर आणि पॅन्थरचं भांडण व्हायचं, मात्र आता दोघं सोबत असल्यानं आम्ही पूर्ण जंगल साफ करू असं आठवले गमतीत म्हणाले। काल सकाळी 7 वाजता डोंबिवलीहून पुण्याला पहिली बस रवाना झाली। डोंबिवली पूर्वेकडील बाजीप्रभू चौकात मनसेनं या बसला हिरवा झेंडा दाखवला। डोंबिवलीत स्थायिक पुणेकरांना पुण्याला जाण्यासाठी कल्याणहून रेल्वेनं किंवा कल्याण विठ्ठलवाडी आगारातून बसनं जावं लागत होतं, परंतु आता बस सेवा सुरू झाल्यानं त्यांनी आनंद व्यक्त केलाय। यावेळी प्रवाशांना पेढे वाटत बस चालक आणि वाहकाचं देखील सत्कार करण्यात आला। तसंच या बसला चांगला प्रतिसाद मिळाल्यास भविष्यात शिवनेरी बस सेवेसाठी देखील प्रयत्न करणार असल्याचं मनसेकडून स्पष्ट करण्यात आलं। पुण्यातले प्रसिद्ध गिर्यारोहक आशुतोष फडके यांची दुचाकी पुलावरून कोसळल्यामुळे त्यांचा मृत्यू झालाय। काल आशुतोष फडके हे कोथरूड डेपोकडे जात असताना त्यांची मोटारसायकल वीर सावरकर उड्डाणपुलावरून कोसळली। स्थानिकांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यापूर्वीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला। आशुतोष फडके यांनी 18,000 फूट उंचीवरती असलेल्या खारदुंगला शिखराची यशस्वी चढाई केलेली होती। मुरबाडचे तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांना निलंबित करा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी काल मुरबाडच्या तहसील कार्यालयावरती मोर्चा काढला। मुरबाडचे शेतकरी अशोक देसले यांच्या आत्महत्येच्या
आत्महत्येला तहसीलदार सर्जेराव म्हस्के पाटील आणि नायब तहसीलदार अजय पाटील हे दोघं कारणीभूत असल्याचा आरोप शेतकऱ्यांचा आहे। गेल्या बुधवारी मुरबाडच्या शेलगावमधील शेतकरी अशोक देसले यांनी तहसील कार्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती। मनमानी शुल्कवाढी विरोधात सिस्कॉम संस्थेनं शिक्षण सुधारणा मोहिमेअंतर्गत शुल्क फेररचना अहवाल शासनाकडे सादर केलाय। या अहवालानुसार सुधारणा केल्यास शुल्कवाढीचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघेल असा दावा सिस्कॉम संस्थेकडून केला गेलाय। त्यातील एक सूचना म्हणजे ज्याप्रमाणे एखादी शाळा किंवा एखाद्या महाविद्यालयाची माहिती ऑनलाईन मिळते त्याप्रमाणेच शुल्काची फीची माहिती सुद्धा ऑनलाईन उपलब्ध असावी। यामुळे फी संदर्भात अधिक पारदर्शकता आणता येईल असा या संस्थेला विश्वास आहे।